वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे, शिक्षक भरती 2025-26। तर पूर्ण प्रक्रिया काय असते आणि पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त अभ्यागतधारक असे असतील की ज्यांच्या काही गोष्टींमध्ये ज्या आहेत चुका होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये। आणि कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर 2-4 अभ्यागतधारकांची सुद्धा नोकरी वाचत असेल आणि जर तुम्ही नोकरीमधून बाहेर जाणार नसाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल। त्याच्यामुळे मला वाटलं की या गोष्टी सर्व अभ्यागतधारकांना माहीत असणं खूप आवश्यक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बारीक एक ना एक मिस्टेक जी आहे किंवा प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, जेणेकरून शिक्षक भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर तुमची उमेदवारी जी आहे ती रद्द होणार नाही। व्हिडिओ जो आहे पूर्ण स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात पहिले अगोदर महत्त्वाची गोष्ट बघा, ज्यावेळेस परीक्षेचं नोटिफिकेशन येतं शिक्षक भरती करण्यासाठी टेट एक्झाम घेतल्या जाते, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, जशी यावर्षी घेतल्या गेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025। ओके, आता ही परीक्षा घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सुद्धा घोषित केला जातो। आता ही परीक्षा उमेदवार जास्त असतात, परीक्षा घेण्यासाठी एक दिवस पुरेसा नसतो आणि तेवढं पाठबळ सुद्धा नाहीये। त्याच्यामुळे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जाते। आता आपण मेन मुद्द्यावर येऊया। यातला जर समजा आपण निकालाची जर गोष्ट केली तर निकाल घोषित होतो, पण निकाल जो आहे जी कंपनी निवडल्या जाते परीक्षा घेण्यासाठी त्या कंपनीमार्फत हा निकाल जो आहे तो घोषित केला जातो। यावर्षी IBBS कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल सुद्धा जो आहे तो घोषित केला गेला। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निकाल घोषित करत असताना काही उमेदवारांनी ज्यावेळेस परीक्षा दिलेली असते ती ही परीक्षा 200 गुणांची असते आणि ज्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे जास्त गुण असतील तर तेवढे जास्त वाव असणारे शिक्षक पद भरतीमध्ये। पण या परीक्षेमध्ये ज्यावेळेस परीक्षा होते तर परीक्षा झाल्यानंतर मार्क इक्वेट करण्याची एक प्रोसेस असते, ज्याला नॉर्मलायझेशन असं म्हणतात। मग जर समजा फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या दिवसांमध्ये ही परीक्षा घेतली गेली तर नॉर्मलायझेशन करूनच विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते दाखवले जातात। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्कोअर बघता तर त्यावेळेस ते नॉर्मलायझेशन केलेले मार्क्स असतात। बिफोर नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स असतात रॉ मार्क्स ते आपल्याला दाखवले जात नाही, किती होते किती नाही, त्या नॉर्मलायझेशनचे नंतरचेच मार्क्स आपल्याला दिसतात। आता पहिला जो टप्पा आहे जो जिथे आपली उमेदवारी रद्द होऊ शकते ती आहे परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक जर आपल्याकडून घडली किंवा आपल्याकडून जर काही मिस्टेक झालेली असली टेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण आवेदनपत्र भरतो तर आवेदनपत्र भरताना काही माहिती आपल्याला नमूद करावी लागते आणि जी माहिती खूप महत्त्वाची आहे। आपल्याला असं वाटतं की बुवा या परीक्षेचा फॉर्म भरताना एवढी काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे, आपण रॅन्डमली काही गोष्टी भरल्या तरी चालतात, पण असं अजिबात नाही आहे। जर तुमच्या टेट परीक्षेमधल्या फॉर्ममधली जी माहिती आहे ती आणि पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेल्या माहितीमधली माहिती जर विसंगत असेल किंवा साम्य नसेल तर त्यावेळेस तुमची उमेदवारी धोक्यात येऊ शकते। त्याच्यामुळं टेट परीक्षेचा फॉर्म भरताना नेहमी काळजीपूर्वक भरावा। जर तुम्ही टेट परीक्षेचा फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर तुम्ही बघितलं असेल की टेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये जी तुम्ही माहिती भरली तर तुम्ही जे क्वालिफिकेशन असेल किंवा तुमचा सब्जेक्ट असेल, तुमचं मीडियम असेल किंवा तुमची अर्हता असेल किंवा तुमची व्यक्तिगत माहिती जी आहे वैयक्तिक माहिती ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेली असेल तर तीच माहिती ॲज इट इज पवित्र पोर्टलवर येते। ठीक आहे, आता गोष्ट करूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याची जी खूप महत्त्वाची आहे ती आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे। आता इथंच जास्तीत जास्त उमेदवार बाद होतात। बाद कसे होतात बघा, जर समजा तुम्ही आता जास्तीत जास्त अभ्यागतधारकांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं असेल, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पार पडलेली आहे ऑलरेडी। रजिस्ट्रेशन करताना काय करावं लागते, तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्डनुसार तुमच्या मध्ये लॉग इन करावं लागतं। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमची जी माहिती आहे ती अद्ययावत करावी लागते। 5-6 स्टेपमध्ये तुम्हाला ती माहिती जी आहे फिलअप करावी लागते। अगोदर तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती, नंतर तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं 10वीचे मार्क्स, 10वीचं क्वालिफिकेशन, नंतर 12वीचं क्वालिफिकेशन, नंतर ग्रॅज्युएशनचं, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती, नंतर TET परीक्षा असेल तर TET परीक्षा, नंतर TET परीक्षेनंतर तुमची जर CTET परीक्षा असेल तर CTET एक्झाम त्याच्या संदर्भात, आणि नंतर तुमच्या बाकीचं जे क्वालिफिकेशन आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन D.Ed असेल, B.Ed असेल किंवा मग M.Ed असेल किंवा B.Ped असेल तर या संदर्भातची माहिती सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने तिथे भरावी लागते। आता एवढंच नाही, पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर त्यावेळेस काही माहिती आपल्याला एडिट करता येते। म्हणजे ही जी माहिती असते ना जी पवित्र पोर्टलवर येते तर ती माहिती अगोदर तुमचा जो टेट परीक्षेचा फॉर्म असतो त्याच्यावर जी माहिती असते तीच माहिती ॲज इट इज अपडेट केल्या जाते पवित्र पोर्टलवर। फक्त काही माहिती जी आहे तुम्हाला ती अपडेट करावी लागते किंवा त्याच्यामध्ये काही ना थोडा बदल करावा लागतो किंवा बदल केला जातो। आणि नंतर जे काही डॉक्युमेंट्स आहे, उदाहरणार्थ समजा माझी कास्ट OBC आहे, मग OBC कास्ट संदर्भात माझं जर डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट तर ते कास्ट सर्टिफिकेट मला अपलोड करावं लागतं।
नंतर माझं नॉन क्रिमिलियर असेल तर नॉन क्रिमिलियर सुद्धा अपलोड करावं लागतं. नंतर माझं डोमिसाईल आहे महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करावं लागतं. नंतर माझी 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, याच्यामध्ये सुद्धा मला त्या गोष्टी ज्या आहेत त्या अपलोड कराव्या लागतात, ओरिजिनल मार्कशीट ज्या आहेत त्या. नंतर एवढंच नाही, माझं D.Ed, B.Ed किंवा TT परीक्षेच्या संदर्भातले जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा मला अपलोड करावे लागतात. आता हे डॉक्युमेंट्स अपलोड का करावे लागतात? कारण की इथे काय होतं, खूप सारं असं होऊ शकतं की मे बी काही कॅन्डिडेट्सनी परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल, पण काही ठिकाणी ते टिकमार्क करतील की आम्ही परीक्षा पास आहोत, आम्हाला सुद्धा संधी मिळावी. तर अशा वेळेस अशा उमेदवारांना मर्यादा घालण्यात यावी किंवा अशा उमेदवारांना प्रतिबंधित करण्यात यावं. त्यासाठी ते निर्णय झालेला आहे की जर तुमची अर्हता जी आहे त्या संदर्भातचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्यावर असणं खूप आवश्यक आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्ही पवित्र पोर्टलवर अपलोड केलेले असावे. आता याच्यामध्ये मिस्टेक काय झालेली असेल, काही उदाहरणार्थ समजा उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम असेल तर तो कोणता आहे तो सांगतो मी. या गोष्टी ही गोष्ट जी आहे खूप महत्त्वाची आहे, व्यवस्थित ऐका. जर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड केले, काही डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करताना तुमच्याकडून चुकी झाली असेल, चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाला असेल किंवा काही डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या मिस्टेक असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही ॲफिडेविट किंवा गॅजेट काढून घ्या. जर तुम्ही काही ठिकाणी तुमच्याकडून मिस्टेक झाली असेल पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना, मिस्टेक जर मायनर असेल, छोटी असेल तर ती इग्नोर केल्या जाते किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आणि जर मिस्टेक मेजर असेल मात्र, जर समजा तुम्ही TT परीक्षा पास आहात किंवा नाही याला जर तुम्ही येस केलं आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्ही परीक्षा पास नाही, तर त्यावेळेस मात्र ही मेजर मिस्टेक आहे. अशा मिस्टेक नको आहे. फक्त तुमच्या मायनर मिस्टेक जर असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, पर्सेंटेजमध्ये काही मागे पुढे झाले असेल काही पर्सेंटेज, तर त्या गोष्टी ज्या आहेत ते हँडल होऊ शकतात. सब्जेक्ट मागे पुढे होऊ शकतात किंवा पॉईंट वाईज जे मार्क्स असतात ते सुद्धा मागे पुढे झाले तर काही हरकत नाही, त्या गोष्टी ॲडजस्ट केल्या जातात आणि त्या गोष्टी ज्या आहेत समजून घेतल्या जातात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आता तिसरी महत्त्वाचा जो टप्पा आहे तो आहे ज्यावेळेस जाहिराती पवित्र पोर्टलवर येतात. आता काही दिवसामध्ये जाहिराती, आता सद्यस्थितीमध्ये जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत आणि काही दिवसामध्ये जाहिराती आल्यानंतर तुम्हाला किंवा प्रत्येक अभियोगधारकाला पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जाईल. तर ज्यावेळेस तुम्ही पसंतीक्रम देता तर पसंतीक्रम देताना सुद्धा तुम्हाला सिक्वेन्स वाईज द्यावे लागतात. म्हणजे जाहिरात बघितली की कोणत्या जाहिरातीला आपल्याला 1 नंबर द्यायचा, कोणत्या जाहिरातीला 2 नंबर, कोणत्या जाहिरातीला 3 नंबर, कोणत्या जाहिरातीला 4 नंबर, असा सिक्वेन्स तुम्हाला द्यावा लागतो. तिथे सुद्धा तुम्हाला मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. अगोदर अमर्यादित किंवा अनलिमिटेड प्रिफरन्स होते, आता मात्र तुम्हाला फक्त 100 प्रिफरन्स आहे विदाऊटसाठी आणि 50 प्रिफरन्स आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रिफरन्स योग्य पद्धतीने वापरायचे आणि योग्य ठिकाणीच प्रिफरन्स द्यायचे. प्रिफरन्स देताना सुद्धा विद्यार्थी काय चुका करतात, प्रिफरन्स देताना काही ठिकाणी आपण असं करतो की ज्यावेळेस आपण जाहिराती बघतो तर त्यावेळेस आपण फक्त टिक मार्क करतो आणि टिक मार्क केल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण प्रिफरन्स दिले आणि आपल्या प्रोफाईलमधून आपण लॉगआउट करतो. पण तसं न करता तुम्ही काय करायचं, तुम्ही 2 गोष्टी करायच्या. ज्यावेळेस जाहिराती येतात तर त्यावेळेस या 2 गोष्टी प्रामुख्याने करायच्या. एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाहिराती बघता तर जाहिराती बघितल्यानंतर त्या जाहिरातीला टिक करायचं, म्हणजे प्रिफरन्सला तुम्ही टिक केलं आहे आणि नंतर त्या जाहिरातीला लॉक करायचं किंवा त्या प्रिफरन्सला लॉक करायचं. ज्यावेळेस तुम्ही प्रिफरन्सला लॉक करता तरच तुमची पसंतीक्रम योग्य पद्धतीनं दिले असे मानलं जातं. म्हणजे जर तुम्ही पसंतीक्रम लॉकच करणार नाही तर तुमचा तो प्रिफरन्स लॉक होणार नाही आणि तुम्ही जाहिरातीला टिक मार्क केलं तर याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही तिथे जाण्यासाठी इच्छुक आहात. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत तुम्ही प्रिफरन्स लॉक करत नाही तोपर्यंत ते 100% कन्फर्म होत नाही की तुम्ही जाहिरातीने पसंतीक्रम दिले किंवा नाही दिले. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट काय करायची, आपण प्रिफरन्स दिल्यानंतर आपले प्रिफरन्स व्यवस्थित लॉक झाले किंवा नाही हे चेक करणे. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही जाहिरातींना प्रिफरन्स देता आणि प्रिफरन्स लॉक करता तर त्यावेळेस ती पूर्ण जे पेजची जी प्रिंटआउट असते ती प्रिंटआउट झेरॉक्स करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कुठे कुठे आणि कोणकोणत्या जाहिरातींना पसंतीक्रम दिले होते. ठीक आहे, ही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला कोणी सांगणार नाही पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळाली असेल. आता शेवटची जी स्टेप आहे ती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय होतं, जास्तीत जास्त मुलं घाबरतात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपण बाद होतो. तर तशा प्रकारची काहीही अडचण नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं सामोरे गेले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा काही अडचण येत नाही. थोडक्यात सांगतो तुम्हाला, जी तुम्ही टेट परीक्षेमध्ये माहिती नोंदवली, तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोअर कार्ड आणि तुमचं पवित्र पोर्टलवर झालेलं रजिस्ट्रेशन, याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहे तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला 2 सेटमध्ये 2 जे सेट असतात तुमचे, म्हणजे अगोदर एक सेट असतो आणि दुसरा एक सेट आहे. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात सर्व डॉक्युमेंट्स तुमचे तपासले जातात. शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं डोमिसाईल, तुमचं कास्ट, तुमचं नॉन क्रिमिलियर, तुमचं 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीची ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट,
पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. टी-ईटीची मार्कशीट, टी-ईटीचं सर्टिफिकेट, नंतर अजून सोबत प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे डी-एड किंवा बी-एडची मार्कशीट, बी-एडचं सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या जातात. आणि जर त्याच्यामध्ये काहीही चुकी नसेल आणि त्याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारची अडचण नसेल तर त्यावेळेस तुम्हाला ग्रीन टिक दिलं जातं. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित पद्धतीने होतं, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आता ज्या उमेदवारांच्या मनामध्ये तरी संभ्रम असेल की सर आमच्या कागदपत्रांमध्ये काही थोडी चुकी आहे किंवा आमचं डॉक्युमेंट नंतरच्या तारखेमधलं आहे किंवा आमच्या डॉक्युमेंटमध्ये काही ना काही मिस्टेक आहे किंवा आमचं डॉक्युमेंट जे आहे व्यवस्थित योग्य डॉक्युमेंट आमच्याजवळ सद्यस्थितीमध्ये नाही आहे, तर त्याला 3-4 ऑप्शन आहेत. एक, जर तुमचं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही सद्यस्थितीमध्ये ते काढून घ्या, अजूनही चालतं डॉक्युमेंट्स कोणत्या तारखेमधलं जे आहे ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याजवळ एखादं डॉक्युमेंट नंतरच्या तारखेमधलं असलं तर त्याच्या अगोदरच्या तारखेमधलं तुमच्याजवळ झेरॉक्स असेल तर ती बघा, ती चालते. कास्ट सर्टिफिकेट जर समजा तुमचं नंतरचं आहे पण जर अगोदरची कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स आहे तर ती ग्राह्य धरल्या जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन जरी काढलं तर ती कन्सिडर केलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये चुकी असेल तर ज्या ठिकाणी चुकी झालेली असेल त्या संदर्भात तुम्ही गॅजेट किंवा ॲफिडेविट करून घ्या, ते सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस चालतं. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस जर तुम्ही पार केली किंवा पास केली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळतो आणि तुमच्या नावाची किंवा तुमच्या निवडीसाठी तुमची नावाची जी आहे शिफारस केल्या जाते. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते शिक्षक पद भरतीची. मी तुम्हाला A to Z प्रोसेस सांगितली सुरुवातीपासून, म्हणजे परीक्षेचं नोटिफिकेशन आल्यापासून परीक्षा कशी घेतल्या जाते, परीक्षा घेतल्यापासून तर नंतर परीक्षेचा निकाल, नंतर पवित्र पुढलं रजिस्ट्रेशन, नंतर जाहिरात येणे, संच मान्यता. संच मान्यतेसंदर्भात विद्यार्थ्यांशी काही संपर्क येत नाही. संच मान्यता जी आहे ती वरिष्ठ लेवलवरून केल्या जाते, त्याच्यामुळं याच्यामध्ये अभिभावकांचा काही रोल नाही. संच मान्यता झाल्यानंतर जाहिरात येतात, नंतर पसंतीक्रम आणि नंतर निवड यादी. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यानंतर अजून एक गोष्ट आली, मुलाखतीसाठी जर तुम्ही जात असाल तर मुलाखतीसाठी गेल्यानंतर तुम्हाला तिथे काही नाही, मुलाखतीसाठी जायचं, तुमचं अध्यापन कौशल्य चेक केलं जातं, नंतर तुमची चाचणी परीक्षा घेतल्या जाते. अध्यापन कौशल्य आणि चाचणी परीक्षा झाली जी 100 गुणांची आहे त्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात. तुमचं मार्क्स चांगले असेल तर तुमची निवड झाली तर तुमच्या निवड यादीमध्ये नाव येतं आणि त्यानुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. तर आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आहे हे आपल्याला कसं कळतं, तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुमची निवड होते तर त्या जिल्हा परिषदेची एक ठराविक तारीख असते. ते सांगतात की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्र पडताळणी या तारखेला आहे, त्या तारखेला तुम्हाला उपस्थित व्हायचं आहे. ठीक आहे, तर या सर्व व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती बघितली. आय होप या व्हिडिओची माहिती तुम्हाला झाली असेल. तुमच्यापैकी काही अभियोगधारकांना जे नवीन आहेत किंवा ज्यांना माहिती नव्हतं अगोदर कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस असते, जर या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल तर ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.